राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं 26व्या वर्धापन सोहळ्याचा टीजर ट्विटच्या माध्यमातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचण्याचा शरद पवारांच्या पक्षाचा प्रयत्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार। मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्यानं पत्रकार परिषद घेणार। मनसेचा उद्या रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मोर्चा। मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन। छत्तीसगडमधल्या शक्तिशाली स्फोटात पोलीस अधिकाऱ्याला वीरमरण। सुकमा जिल्ह्यातल्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी घडवून आणला स्फोट। म्हाडाच्या अभय योजनांमध्ये मुदतवाढ। 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवली। 80 गृहनिर्माण संस्थांना मुदतवाढीचा लाभ। पावसामुळे पालेभाज्यांचं मोठं नुकसान। पालेभाज्यांसह फळभाज्यांचीही आवक घटल्यानं भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ। सटाणा तालुक्यातल्या तहसील कार्यालयासमोर असलेल्या टॉवरवर चढून नागरिकांचं आंदोलन। महामार्गावर असलेलं अतिक्रमण काढून टाकण्याची नागरिकांची मागणी। घनकचरा कर शुल्कवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेचा केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा। शुल्कवाढ रद्द केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचाही दिला इशारा। तडीपार गुन्हेगारांची टोळी जेरबंद। नाशिकच्या उपनगर पोलिसांची कारवाई। दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार अटकेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।